तर मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे यो हल्क म्हणजेच द रॉली विंकलर तात्यांचा दणदणीत बायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट. आज पार पिस्ट्या उडणार आहे बहुतेक. म्हणून मी माझ्या नेहमीच्या हाय इंटेन्सिटी आणि लॉंग टाइम वर्कआउट सेशनला 100% सक्सेसफुली कंप्लीट करण्यासाठी मी वर्कआउटच्या अर्धा तास आधी घेतो मसल ब्लेडचा ब्रॅथेक्स प्री वर्कआउट. बाकी प्री वर्कआउटच्या कंपॅरिझन मध्ये ब्रॅथेक्स मुळे बॉडी मध्ये होणारी इचिंग आणि रेडनेस खूप जास्त कमी आहे. दॅट्स वाय आय चूज द मसल ब्लेड. ब्रॅथेक्स प्री वर्कआउटला बाय करण्यासाठी तुम्ही माझ्या बायो मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करू शकता. चल भाई सुरू करूयात. रॉली तात्यांचा वर्कआउट पण त्यांच्या पर्सनॅलिटी सारखाच तगडा आहे. फर्स्ट एक्सरसाइज इझेड बार कर. पहिला सेट वॉर्मअप मारून त्यानंतर दुसरा सेट डायरेक्ट 35 किलो 8 ते 15 रिपिटेशन काढायचे होते. भेंडी 5 सेट. आया आया भाई, फर्स्ट एक्सरसाइज मध्ये झापूक झोपूक झाला. योदे डिंगडांग डिंगडांग व्हायला लागलं ते अवस्था झाली भेंडी. मग तात्या म्हणाले आता सिंगल आर्म प्रीचर कर्ल मशीन मार. अरे भाई मशीन नाही, ठीक आहे आपल्याकडे जुगाड काही कमी आहे. आता या एक्सरसाइज मध्ये एक रिस्क आहे ती मी तुम्हाला सांगतो. प्रीचर कर्ल मारण्यासाठी जेव्हा तुम्ही बेंचवर बसता तेव्हा सीटची पोझिशन पूर्ण वरती हवी, कारण की जेव्हा सीट खूप जास्त खाली असते तेव्हा तुमच्या हाताचा अँगल चेंज होतो. तुमचा शोल्डर आणि एल्बो एका अनवॉन्टेड पोझिशन मध्ये ब्लॉक होतो आणि जर का ओव्हर स्ट्रेच झाला की तुमच्या बायसेपचे टेंडन टाचकीने तुटू शकतात. त्यामुळे सेट वरती घ्या, शोल्डरला फ्रीडम द्या आणि फक्त एल्बो लॉक करा. नाउ दिस इज द सेफेस्ट वे टू परफॉर्म दिस एक्सरसाइज. उसके बाद मैंने मारा इंक्लाइन डंबल कर. आता एवढा तगडा वर्कआउट करून भाई शपथ सांगतो पालक्या झाल्या होत्या अक्षरशः. पण मी काय भाई हार मारली नाही. कुतत का नाही सेट कंप्लीट केला. थांब अजून एक जाते काय बघत नाही भाई. आता हाताचा दगड झाला, हातच वर येई नाही झाला. आता इथपर्यंत बघितलंच आहे तर जरा ही ओव्हर ऍक्टिंग पण बघून घे. हात खरंच टणटणीत झालाय भाई. त्यानंतर तात्या म्हणाले आता परत बसून वन आर्म डंबल कर मार. भाई हातावर मॅप बघतो फक्त मॅप बघ. तुला व्हिडिओ मध्ये पण दिसत असेल मसलचा दगड झालाय दगड. असो, त्यानंतर सुरुवात केली मी ट्रायसेपला. पहिली एक्सरसाइज तात्या म्हणाले ट्रायसेप डिप्स मार. भाई 100 किलो उचलणार होतो पण तात्या बोलले जाऊ दे बॉडी वेटच मार, म्हणून गप बसलो. बाकी काय नाही रे. लांबून काय बघते, जवळ ना बघ. ट्रायसेप बघ असला कडक दिसते एकदम. आया आया बाबा बेकार. डिप्स मारताना जास्त खाली जाऊ नका. आपल्याला छातीही फाडायची ना आणि शोल्डर पण तोडायचा ना. जेव्हा तुम्ही वरती जाऊन मसल क्विज करता ती मुवमेंट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मारले मी क्लोज ग्रिप ट्रायसेप पुश डाऊन. या मशीन पासून थोडे लांबत राहा भाई, कधी डोक्यात येईल काय पत्ता नाही. डोकाफोडीचं काम आहे भाई. एंड ऑफ द वर्कआउट मी मारले व्रिस्ट कर. आया आया झंझनाट झाली भाई. मुंग्या आल्या हाताला. फॉरॉन बघ भाई, खपलो भाई खपलो, साप खपलो. आता जरा पोजिंग करूया. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.